लहान मुलांना सोबत घेऊन काम करायचं लय अवघड काम आहे बाबा. ज्यांना ज्यांना सासू नाही ते नक्कीच रिलेट करतील नाही का. रोज त्याचं उरकायला मला जवळजवळ अर्धा तास लागतो. त्याचं नाटकच चालू असतं सारखं सारखं, एका जागेवर बसणार नाही. आणि हे देन ते दे चालूच असते. प्रत्येक लहान मुलांचं असंच असते म्हणायला. ज्या ज्या एकटं बाळ संभाळतात त्यांना माहिती किती काम करायला लागते. मग त्याला घेऊनच देवपूजा वगैरे केली. आणि तसं देवपूजा करताना तो रोज माझ्यासोबतच असतो. त्याला देवबाप्पा म्हणलं की लगेच माझ्या मांडी येऊन बसतो. त्याचं ते रोजचंच रुटीन आहे. आणि मग चहा वगैरे घेतला. चहा घ्यायला पण मला 12 वाजले होते, कारण की स्वामीसोबत काम करायचं म्हणलं टाईम कसा जातो काही समजतच नाही. आणि उठायला पण मला उशीरच होतो रोज त्याच्यामुळं, आणि जागरण पण होतं त्याच्यामुळं. तर डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते. रात्री केली होती पावभाजी. तर कांदा, आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी मी करून ठेवली होती. आणि एका साईडला सगळ्या भाज्या वगैरे ज्या असतात पावभाजीसाठी त्या शिजायला ठेवल्या होत्या. तर आधी कांदा वगैरे परतून घेतला आणि त्यात सगळं टोमॅटोची पेस्ट, कांदा लसूण ची पेस्ट सगळी त्याच्यात टाकली आणि चांगलं परतून घेतलं. त्याच्यानंतर भाज्या पण शिजून झाल्या होत्या. मग भाज्या सगळ्या स्मॅश करून घेतल्या. मला ते सापडतच नव्हतं स्मॅशर, त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदाच आपलं स्मॅश करत होते. मग स्मॅश वगैरे करून पूर्णपणे बारीक करून घेतलं त्याला. आणि त्याच्यानंतर लगेच फोडणी वगैरे टाकली आणि मग छान अशी भाजी तयार केली. आणि मग सगळ्यांनी मिळून पण खाल्ली. मस्त झाली होती. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा प्लीज. चला बाय.